नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे दिवसाला गणित बदलत आहे। आता सुजय विरुद्ध संग्राम असा सामना होत असला तरी दिलीप गांधी यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही। या संपूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये सुजय विखेंचं भवितव्य काय असेल, शिवाजी कर्डिले कोणती भूमिका घेणार, ते सुवेंद्रच्या सोबत जाणार की जावई सुजयला आतून मदत करणार, याविषयी जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊयात दैनिक सकाळचे संपादक बाळबोठे यांच्याकडे। नमस्कार सर, जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर, सर्वप्रथम मला सांगा की सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये नेमकं काय घडणार आहे। मुळात भाजपतर्फे डॉक्टर सुजय विखे पाटील हे पहिल्यापासून उमेदवार होते, तरीही दिलीप गांधी यांना तिकीट मिळण्याची खात्री होती। परंतु 2 दिवसापूर्वी जेव्हा सुजय विखे पाटलांचा पहिल्याच यादीत समावेश झाला त्यानंतर मात्र ही खात्री मावळली आणि सुजय विखे कन्फर्म उमेदवार झाले। त्याचे दुसरा होता राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पहिल्यांदा नागवडे होत्या, अनुराधा नागवडे। त्यानंतर आमदार अरुण जगताप यांचं नाव खूप चर्चा झालं, त्यामध्ये 15 दिवस गेले आणि मग जगताप घराण्यातच उमेदवारी द्यायची, परंतु ती अरुण जगतापांना द्यायची का संग्राम जगतापांना द्यायची असा एक प्रभाव त्या पक्षामध्ये सुरू झाला। शरद पवार साहेब अरुण जगतापांच्या नावावर फार्म होते, तर जयंत पाटील, अजित पवार आणि वळसे पाटील हे सगळे नेते मंडळी संग्रामच्या नावावर ती फार्म होती। त्याचं कारण असं की सुजय विखे पाटलांचं वय 37 इयर्स 34 वर्ष आणि संग्रामचं वय 34 वर्ष, तर तरुणांची लढत व्हावी। त्या तुलनेत अरुण जगताप हे सिनियर होते, वयोगटात काही फरक पडू नये आणि आपल्याला काही फटका बसू नये ही भावना त्यामागे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांची होती असं मला वाटतं आणि त्या अनुषंगानं त्यांनी संग्राम जगताप यांची उमेदवारी सुजय विखेंच्या विरोधात उभी केली आणि त्यांचं नाव अचानक कालपासून यादीमध्ये आलं आणि ते काल। पण यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो की संग्राम जगताप हे कर्डिलेंचे जावई आहेत, मग त्यांची काय भूमिका असेल, राहुरीमध्ये काय परिस्थिती असेल। संग्राम जगताप हे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत। मुळात शिवाजीराव कर्डिले पूर्वी नगर निवासी मतदारसंघातून आमदार होते 2-3 टर्म, त्यानंतर नगर मतदारसंघाचं विभाजन झालं सगळ्या मतदारसंघाच्या पुनर्रचना, हा मतदारसंघ नामशेष झाला आणि राहुरी मतदारसंघामध्ये राहुरी तालुका, पाथर्डी तालुका आणि नगर तालुका असा 3 तालुक्यांचे तुकडे करत हा मतदारसंघ तयार झाला आणि त्या मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले आमदार आहेत। त्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं वजन त्या मतदारसंघात आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही, कारण कॉमन मॅन आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधात जाणारा आमदार आहे, सगळ्या ठिकाणी हजर असतो म्हणून ते लोकप्रिय झाले त्या भागामध्ये। आता परिस्थिती अशी की शिवाजी कर्डिलेंचं राहुरी मतदारसंघामध्ये विधानसभेच्या खूप चांगलं प्राबल्य आहे, परंतु सुजय विखेंना भाजपमध्ये आणण्यामध्ये प्रामुख्यानं शिवाजीराव कर्डिलेंचा खूप मोठा वाटा आहे, त्यांनीच ते सगळं घडून आणलं। आता त्यांना परिस्थिती ही माहीत नव्हती त्यावेळेस की आपली भाई उभे राहतील किंवा आपला जावई अचानक उमेदवार होईल, ही त्यांना परिस्थिती माहीत नसावी, तसं असते हे कदापि केलं नसतं। त्यामुळे मला असं वाटतं की ते आता एकीकडे आपला जावई आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की तुमची जबाबदारी आहे सुजय विखेंना खासदार करण्याची, ही पक्षीय जबाबदारी, एकीकडे पक्षीय पातळी जबाबदारी आणि दुसरीकडे आपला जावई, अशा दुहेरी पदात शिवाजीराव कर्डिले सापडले आहेत। पण मला असं वाटतं की राहुरी मतदारसंघामध्ये ते भाजपची उघडपणे चांगल्या पद्धतीने काम करतील। त्याचं कारण असं की अवघ्या 4 महिन्यावरती विधानसभा येऊन ठेवलेली आहे। शिवाजीराव कर्डिले परत त्याच मतदारसंघातून उभा राहायचं भाजपतर्फे। या मतदारसंघात विखे पाटलांचं प्राबल्य खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि आज जर आपण त्यांना मदत केली नाही, ही गोष्ट उघड पडली किंवा सुजय विखेंचा पराभव त्यामुळे झाला, तर मग विधानसभेला आपल्याला ही मदत करणार नाही विखे पाटील फॅमिली आणि सगळा त्यांचा गट, हे डॉक्टर शिवाजीराव कर्डिले जाणून असतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते नाही करणार, काही भाजपच काम करतील चांगल्या पद्धतीनं आणि त्यांना ते करावं लागेल। विखे घराण्याची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं का? मग विखे पाटलांबद्दल एक मतप्रवाह असा आहे की सुजय विखे जर खासदार झाले तर आपल्या तालुक्याचा खरेदी विक्री संघ असेल, तालुक्याची मार्केट कमिटी असेल, मोठ्या गावातल्या ग्रामपंचायती, सोसायटी असतील, कारखानदारी आहे मोठी, आपल्या सगळ्या सहकारी आणि संस्थांमध्ये ज्या निवडणुका होतील त्या इलेक्शनमध्ये ऑटोमॅटिक विखेगट सक्रिय होईल। सुजय विखे स्वतः खूप धडाचे नेते आहेत आणि वडिलांचं मोठं पाठबळ आहे, त्यामुळे ही सगळी मंडळी आपापल्या तालुक्यांमध्ये इतकी सावध आहेत की जर सुजय विखे निवडून आले तर आपल्या तालुक्याला एक वेगळं आणखीन परत काहीतरी पर्याय तयार होईल, स्पर्धा तयार होईल। ती भीती यांना याच्या गाडाखामध्ये वाटत नव्हती, ती नागोडेमध्ये वाटत नव्हती, ती निमसेमध्ये वाटत नव्हती आणि ती मुळात आता जगतापमध्ये वाटत नाही। तो हा एक मोठा एक वेगळा पैलू या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे की विखे जर निवडून आले तर आपल्या तालुक्याला ते सोडून लावतील, आपल्या संस्थाला काही धक्का लावतील, धक्का बसेल, त्यांच्या समोर आणखी जागृत होतील आणि आपल्याला फार त्रास होईल, ही भीती स्थानिक नेत्यांमध्ये तालुक्याचे आहे, ते आमदार असतील किंवा ते लोकचे माणसं असतील
आणि ही भीती असल्यामुळे त्यांना मला असं वाटतं की ही त्यांना भीती असल्यामुळे याचं नेमकं काय ते कोणाला मदत करतील वरून एक आणि खालून एक हे आपल्याला आता मतदानानंतरच कळेल. अहमदनगर महानगरपालिकेत नगरसेवकांची काय भूमिका असेल, कारण तिथे भाजप आणि राष्ट्रवादीची एकत्र सत्ता आहे. मुळात बाबासाहेब वाकळे हे भाजपचे महापौर फक्त अवघ्या 14 जागावर निवडून आले. 14 जागा फक्त भाजपच्या झाल्या. भाजप 3 नंबरला पक्ष होता. 3 नंबरच्या पक्षाचा माणूस नगरच्या महापालिकेचा महापौर होतो आणि तोही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर. ही एक आगळीवेगळी युती झाली आणि त्याचं पूर्ण देशभर चर्चा झाली. खूप शरद पवार साहेबांनी सांगितलं की 18 वर्ष निलंबित करा आणि जे आता त्यांचे उमेदवार आहेत आमदार संग्राम जगताप त्यांच्यावरही कारवाई करा असा आदेश होता. परंतु भावनेच्या भरात पुढे ते उमेदवार झाले आणि त्यांची कारवाई मावळली. सगळा विरोधही मावळला, कारण त्यांनी विचार केला असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नगरसेवामध्ये जगतापांचं खूप मोठं प्राबल्य आहे आणि जगताप जर आपण कारवाई केली आणि त्यांना संपवलं तर आपला पक्षावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी या शहरामध्ये पोहोचेल, ही भीती त्यांना असावी. त्यातून आता महापौर तर झालेत भाजपचे आणि सगळ्यात महत्त्वाचं महापौर झाल्यानंतर पाठबळ दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं. तेव्हा आता भाजपची मदत कोणाला मिळते याला एक वेगळं महत्त्व आहे. बाबासाहेब वाकळे याची उतराई कशी करणार की नाही, वरून काही असेल का, आतून काही मत होईल का, ही पण त्यांना थोडी सगळ्या पक्षाच्या लोकांना खात्री वाटते. राष्ट्रवादीला ते आपल्याला मदत करतील आणि भाजपला ही खात्री. पण मला सांगा, महापालिकेमध्ये महापौर बाबासाहेब वाकळे आहेत, ते देखील गांधी गटाचे आहेत. आता दिलीप गांधी यांची भूमिका काय असेल असं तुम्हाला वाटतंय? उमेदवारी अचानक नाकारली भाजपची, त्यामुळे दिलीप गांधी खूप नाराज स्वाभाविक आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की यांना पक्ष जर घ्यायचं होतं तर मुख्यमंत्री आणि सगळ्या लोकांनी मला सांगायला पाहिजे की दिलीप गांधी तुम्ही प्रयत्न करा आणि तुमच्या मार्फत हा प्रवेश होऊ द्या, कारण ते जिल्हाध्यक्ष पण आहेत नगर शहराचे भाजपचे आणि खासदार पण आहेत. दिलीप गांधींसोबत येऊन ही प्रक्रिया व्हायला पाहिजे होती अशी इच्छा खुद्द दिलीप गांधी आणि त्यांच्या समर्थकाची होती आणि ते असणं स्वाभाविक आहे. परंतु त्यांना डायरेक्ट सांगितलं गेलं की यांना पक्षात आपण घेतोय आणि घेतल्यानं उमेदवारी देतोय हा निर्णय ज्यावेळी सांगून टाकला श्रेष्ठींनी, त्यामुळे ते खूप दुखावले, नाराज झाले. त्यांनी आपल्या सगळ्या लाईफलाईन वापरल्या असतील, दिल्लीत जाऊन सगळे प्रयत्न केले असतील, परंतु त्यांना यश आला नाही. अगदी उमेदवारी जाहीर होईपर्यंत ते आपल्या समर्थकांना सांगत होते की आपल्याला 50% खात्री उमेदवारीची, 50% शक्यता आहे, तोपर्यंतही त्यांना खात्री होती. पण दुसरीकडे विखे पाटलांची खात्री इतकी होती की पहिल्या जे नाव येईल, कारण स्वतः मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळींनी ते फायनल केलं होतं आम्ही शहाशी बोलून, त्यामुळे तो विषय होणार नव्हता, हे खरं होतं. परंतु दिल्लीमध्ये नाराज झाले. दिल्लीमध्ये जैन समाज नाराज झाले. चित्र निर्माण नगर शहरात निर्माण झाले, जिल्ह्यात निर्माण झाले की जैन समाजाचा अल्पसंख्याक समाजाला अचानक तिकीट नाकारलं, ज्या पद्धतीने नाकारलं ती फार चुकीची पद्धत होती. त्यामुळं हे जैन समाज फार आता अगेन्स्ट मतदान करील आणि जगतापांच्या बाजूने मतदान करेल किंवा विखेविरोधी मतदान करील अशी भावना एक समाजात पेरली जाते. त्याचा धागा पकडून सुजय विखे यांनी सगळ्या जैन धर्मगुरूंच्या भेटीगाठी सुरू केल्या, त्यांच्या आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. हा एक वेगळा पैलू यात पाहायला मिळते. सर, मला सांगा, या निवडणुकीमध्ये शिवसेना नेमकी कुठे असेल? मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आता संग्राम जगताप यांना उमेदवारी भेटली, त्यांचा मुळात नगर शहरात खूप चांगला होल्ड आहे, त्याचा परिणाम असा होईल. आणि नगर शहरात जर संग्राम जगताप जर खासदार झाले तर शिवसेनेला पुढच्या काळामध्ये निवडणूक सोपी जाईल. आज जरी शिवसेना विखेंबरू असली तर मला असं वाटतं किंवा अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे भरपूर मोठ्या प्रमाणात की शिवसेनासुद्धा आता जरी विखेंची असली तरी जाऊ द्या, जगताप वर गेले म्हणजे आपला नगर शहराचा सगळा मार्ग मोकळा होईल, सोपं होईल सगळं आपल्याला, ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. तेव्हा असा एक मतप्रवाह शिवसेनेमध्ये आहे की आपण आतून जगतापांना सपोर्ट करू आणि जगतापांवर पाठवून देऊ. दुसरा मुद्दा इकडे राहुरीमध्ये आहे. राहुरीमध्ये संग्राम जगतापांचे सासरे आमदार शिवाजी कर्डिले हे आहेत आणि ते भाजपचे आहेत. परंतु दुसरा त्यांचा जो गटविरोधी आहे तो तनपुरे गट आहे. तनपुरे गट म्हणजे जयंत पाटलांची बहीण तनपुरे नेली आहे आणि प्राजक्त तनपुरे जयंत पाटलांचे भाचे आहेत. त्यांचा कर्डिले विरोध आहे, तसं कर्डिले जाल विरोध असणं स्वाभाविक आहे. परंतु त्यांनी एक प्लॅन केला दिसतोय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते की मोठ्या प्रमाणात संग्राम जगतापांचं काम करायचं, त्यांना मताधिक्य द्यायचं, त्यांना खासदार करून टाकायचं आणि पुढे शिवाजी कर्डिलेंनीच जावायला मदत केली राहुरी तालुक्यातून असा संदेश पेरला जायचा की जेणेकरून आगामी 4 महिन्यानंतर जे इलेक्शन आहे विधानसभेचं त्या इलेक्शनमध्ये विखे पाटलांचा रोष यांच्यावर यावा कर्डिलेंवर आणि कर्डिलेंचा पराभव व्हावा आणि तनपुरेंचा मुलगा प्राजक्त तनपुरे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत ते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांची भूमिका काय असेल असं तुम्हाला वाटतंय? नगर जिल्ह्यात 12 पैकी 5 आमदार भाजपचे आहेत, 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे, 3 काँग्रेस आणि 1 शिवसेनेचा पक्षीय बलाबल निघाला आहे. 5 आमदारांपैकी मुनिकाताई राजारी पाथर्डी शेवगावचे आमदार आहेत, राम शिंदेकर जामखेड आमदार आहेत, 2 आमदार इकडेच आहेत आणि ह्या दोघांवरही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रत्येक आमदाराने खूप चांगल्या पद्धतीने काम करायचे. बाळासाहेब मुरगड निवासी आहेत त्यांचं काही मदत पाहिजे. सगळ्या आमदारांना तंबीच दिली मुख्यमंत्र्यांनी की कोणत्या पैकी निवडून आले पाहिजेत.
त्यांचा परवा आम्हाला जबाबदार होऊ आणि आमदारांना पुढचं तिकीट नाही, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की विखे पाटलांचं उपद्रव मूल्य हे प्रत्येक तालुक्यात आहे, प्रत्येक मोठ्या गावात आहे. त्यामुळे ही भीती त्यांच्या मनामध्ये सगळ्या आमदारांची आहे की आपण जर काम नाही केलं आणि आपल्या मतदारसंघातून विधानसभेला जर विखे पाटलांना लीड नाही गेलं तर भविष्य काळामध्ये पुढच्या आमदारकीच्या काळामध्ये आपल्याला ते खूप चांगल्या पद्धतीचा उपद्रव करू शकतात आणि जेणेकरून आपल्या विजयाला धक्का पोहोचू शकतो. ही भावना राम शिंदे असतील, मोनिकाताई असतील, बाळासाहेब रोकडे असतील, या सगळ्या आमदारांमध्ये 100% आहे. त्यामुळे सगळे आमदार झपाटून कामाला लागले. रोज सकाळी 6 रात्री 12पर्यंत काम करतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी चालले आहे. पण हे काम चालू आहे हे दाखवायला आहे खरोखर मतपेटीत पराभूत होणार आहे हे आपल्याला नंतरच कळू शकतं. श्रीगोंद्यामध्ये विखे पाटलांचा खूप चांगला गट आहे. स्वतः राधाकृष्ण विखे पाटील म्हटले होते की मी काँग्रेसमध्येच आहे आणि कुठला प्रचार करणार नाही, दोन्ही काँग्रेसचा प्रचार करणार नाही जिल्ह्यात. परंतु त्यांनी श्रीगोंदा तालुका घेतला, परवा काल पाथरी तालुका घेतलाय. प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. ते सभेत येणार नाही, ते प्रचारात दिसणार नाही. परंतु पाठिंबाची सूत्र आणि तशी भेटीगाठी कार्यकर्त्यांना वन टू वन चर्चा करून ते नक्कीच हे मुलासाठी प्रयत्न करतात. कारण विखे पाटलांचं असं झालं की आता काँग्रेसमध्ये त्यांची सगळी फळी राहिली ह्या सगळ्या प्रकरणामुळे आणि आता मुलगा भाजपमध्ये गेला. मुलगा भाजपमध्ये गेल्यानंतर तो जर पराभूत झाला तर मुलाचा पराभव इकडचाही पक्षाच्या पातळीवरचा विषय अशा दोन्ही पातळीवरती राधाकृष्ण विखे पाटलांना तोंड द्यावं लागेल. त्यांनी साहजिकच ते आपल्या मुलासाठी निवडण्यासाठी कंबर कसं शंका आहे. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल.